स्वागत। पलीकडच्या कक्षात जर पाहिलं तर आम्हाला फार मोठं योगदान देणारे गारखिंडी गावचे माजी आदर्श सरपंच पंढरनाथ शेठ भोसले साहेब दिवसभर मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यावं। आपलं असेल हार्दिक हार्दिक स्वागत। अण्णासाहेब जिंजाड मंडळाचे मार्गदर्शक किशोर शेठ जिंजाड आपण या ठिकाणी पाहतोय, त्यांच्या माध्यमातून देखील मंडप सौजन्य या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेसाठी या लाभलेला आहे। देवरामदादा चौधरी त्याचबरोबर अनेक मान्यवर पलीकडच्या कक्षामध्ये बसून सामन्याचा आनंद घेत आहेत। आमचे गोकुळ भाऊ चौधरी प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं फायनल मध्ये ही टीम नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय या वर्षी देखील अष्टविनायक मित्र परिवार 4 पर्व या टीमने मात्र जिंकले। 7 पर्वांपैकी फायनल मध्ये मात्र जाऊन जी पोहोचलेली आहे। गोकुळ भाऊ चौधरी देखील संघमालक सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे असेल मनापासून स्वागत। चतुर्थ क्रमांकाचे दाते त्या ठिकाणी आपण पाहतोय वाईस चेअरमन तोंडीभाऊ शेठ जिंजाड सामन्याचा आनंद घेत आहेत। सन्माननीय भरत तबाजी जिंजाड त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील असेल मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। फक्त आता जे मान्यवर आहेत ना त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसा, ही एक लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरण लगेच आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळं जे कोणी आमचे बक्षीस दाते आहेत सगळ्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचं आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आणि जशी मॅच चालू होईल या ठिकाणी आदरणीय दीपक मंडले सर यांचा सुमधुर आवाज तुम्ही ऐकसान। या सर आपलं असेल स्वागत। धन्यवाद प्रवीण सर। शिवझुंजार मित्रमंडळ आयोजित गारखिंडी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। टॉस जिंकला अष्टविनायक मित्र परिवारानं आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बोला टीएन। बाउंड्रीच्या शेजारी कोणी उभे राहू नका। या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्या अगोदर सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जागेवरती उभे राहायचंय। जे तीनही ज्या महान विभूती आपल्याला सोडून गेल्या परंतु जाताना पारनेर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असेल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान दिलं, ज्यामध्ये आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कैलास सीतारामदादा चौधरी, त्याचबरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे संदीप वराळ पाटील आणि त्याचबरोबर कैलासवासी दिलीपराव म्हस्के पाटील, या त्याचबरोबर खेड तालुक्यातील सप्त हिंद केसरी मन्याभाई, या सर्वांना त्या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करतोय। 2 मिनिटं आपल्या डोक्यातल्या कॅप हातामध्ये घेऊन स्तब्ध उभं राहायचंय। ओम शांती ओम शांती। धन्यवाद। यानंतर खरं तर फायनलच्या मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल। अक्षय गुंड गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। स्ट्राईक एंडला सोन्या गायकवाड, नॉन स्ट्राईक एंडला गावचाच असणारा टीएन झिंजाड। फायनलची मॅच आहे। 4 फायनल अष्टविनायक संघाने आतापर्यंत जिंकले। संदीप भाऊनी मगाशीच माहिती दिली आणि एक गोष्ट मात्र मी तुम्हाला 100% सांगेल, वळईतनं चेंडू शोधून आणावा संदीप भाऊनीच, नाही का? ज्या प्रकारे मगाशी चेंडू हरवला परंतु त्यांनी तो चेंडू पटकन मागे दिला। एक सुंदर मॅच। दोन्ही पंच एका बाजूने मुलांनी सर, एका बाजूने वैभव कातोरे सर। बाउंड्री लाईनच्या कडेला सेम टी शर्ट किंवा इतर मंडळींनी उभे राहू नका, थोडंसं खाली बसा, कारण बॅट्समनला थोडीशी अडचण होते। सगळे सेम टी शर्ट दिसले की मग त्यात माणूस ओळखता येत नाही। पण आयुष्यामध्ये पाटील एक गोष्ट नक्की पाहिजे, माणूस ओळखता आला पाहिजे। टी शर्ट बदलत राहतात, आतला माणूस ओळखता येणं फार गरजेचं आहे।
आज गाडी भरपूर फिरली. मी म्हटलं गाडी आता गाडीचा शो पाहायला लागतोय काय. ती गाडी बाहेर जायलाच तयार नव्हती. परंतु हरकत नाही, ह्या गमती जमती तुम्हाला गारखिंडीमध्ये पाहायला मिळतील. सुजित माझ्याबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. पंचांना बरंचसं काही विचारलं जात आहे. प्रवीण गायकवाड सरांनी गेले 3 दिवस दमदार समालोचन केलं. त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे सर असतील पहिल्या दिवशी. कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक अतिशय अभ्यासू समालोचक म्हणून आपण ज्यांना ओळखतो नरेश डोमे सर असतील. गेले 3 दिवस आपल्याबरोबर आपल्याच पारनेर तालुक्याचा एक उभरता सितारा समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांना आपण पाहतो नवनाथ साबळे सर आपल्या बरोबर आहेत. तर आपल्याच म्हस्केवाडी गावचा असणारा प्रशांत पानमननं 2-3 मॅचेस हातामध्ये माईक घेतला, परंतु सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कैलासवासी सीतारामदास चौधरींच्या गावामध्ये 7व्या पर्वाचा फायनलचा सामना सुरू होतोय. स्ट्राईक एंडला सोन्या, नॉन स्ट्राईक एंडला टीएन, गोलंदाजी मार्कवरती अक्षय गुंड. काटळवेडे गावचा असणारा शेवटचे 60 चेंडू आता या स्पर्धेतले बाकी आहेत. वैभव कातोरे सरांनी विचार केला, लेट्स प्ले, चला खेळूया. फायनलचा पहिला चेंडू आला तसा भिरकावला, फार दूरवरचा खणखणी षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. सोन्या या स्पर्धेमध्ये तो सोन्या पाहायला मिळाला नाही, या मॅच मध्ये पाहायला मिळणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. यावेळेस मिस टाइम, सोहेलच्या अगदी तोंडासमोर चेंडू अडकला. तिकडे मात्र आपण पाहतोय विक्रम भाऊसा चेंडूच्या मागे येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. पळापळ धावा मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरू आहे. थांबा, त्यांना 2 मिनिटं सर गाडी बाहेर घेऊ द्या. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवझुंजार मित्रमंडळाला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय ज्ञानदेव अप्पा लंके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अप्पांचं या ठिकाणी मात्र मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे अप्पा, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अप्पांच्या समवेत जे काही मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत ज्ञानदेव अप्पा लंके यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. या अप्पा विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. परत एकदा सामन्याला सुरुवात. सोन्या गायकवाड नक्कीच बॅकफुटला गेला चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करीत ऑफ कटर टाकलाय तिथे अक्षय गुंड. सोन्या गायकवाडला चूक समजली, त्याला वाटलं होतं हा चेंडू स्क्वेअर कट खेळायला पाहिजे होता. मी मात्र फटका चुकीचा निवडला. 8 धावा फलकावरती आहेत. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय गुंड कमबॅक केले असं म्हणावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सोन्या गायकवाडची बॅट शांत राहिले, थंड राहिले. फायनल मध्ये तळपणार का. परत एकदा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. डॉट बॉल, सलग 2 डॉट, एक षटकाराने एका डबल नंतर. सोन्याचं नक्कीच आपण पाहतोय धोंडीभाऊ शेठ झिंजाड यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. फायनलची मॅच, पहिलं षटक अक्षय गुंड विरुद्ध सोन्या गायकवाड. शॉर्ट पिच चेंडू होता, याचीच तो वाट पाहत होता. सोन्या गायकवाड ब्रँडेड षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. सोन्या गायकवाडनं आपली इनिंग या फायनलच्या मॅच साठी राखून. टेक्निशियन परत लाईव्ह कव्हरेज सुरू करतील, काळजी करू नका. परंतु ज्या प्रकारे आयोजकांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये इंटरनेटची व्यवस्था केली, कौतुक आहे. कारण इंटरनेट शिवाय त्या लाईव्ह प्रक्षेपणाला नक्कीच मजा नाही. सुंदर गोलंदाजी, दत्तानं कमबॅक चांगलं केलंय. ओ परत एकदा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. षटक संपतायत ती 2 धाव फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 30. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. मला वाटतं टीएन झिंजाड रिटायर्ड आउट होत तंबूच्या असरला परततोय. 12 चेंडू मध्ये 30 धावा जमा केल्या.
ज्यामध्ये सोन्या गायकवाडची धमाकेदार फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली. पाहूया षटक क्रमांक 3 कोण घेऊन येते परत एकदा. अक्षय गुंडच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली हे षटक क्रमांक, परंतु पाहूया बदल होणार का. मला वाटतं गोलंदाज परत बदललाय. पियुष पुंडे गारखिंडी इथे बाप करा. गारखिंडी गावामध्ये आळकुटी गावचा हा युवा तेज तरार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. योगेशने काहीतरी प्लॅनिंग डोक्यामध्ये नक्कीच तयार केला असणार आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगत असतो क्रिकेटमध्ये हु प्लॅन्स विन्स, हु स्वेट्स विन्स, हु डेअर्स विन्स. मराठीमध्ये जर सांगायचं झालं, जो योजना बनवतो तो जिंकतो, जो घाम गाळतो तो जिंकतो, जो निर्भीड निर्धास्तपणे खेळतो तो क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी जिंकत असतो. फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेव्स. नशीब नेहमी धाडसी माणसाला साथ देतं. धाडस 2 मॅच मध्ये दाखवलं. अष्टविनायक संघ 4 वेळचा चॅम्पियन यावेळेस टॉपच्या 4 मध्ये येईल का नाही माहित नव्हतं, परंतु योगेश लंके मैदानावरती उभा राहिला, समोरच्या टीमची लंका पेटून टाकली आणि आपण पाहतोय धावफलकाला पुढे घेऊन गेला आणि आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन आला. 10 चेंडू 40 धावा पाहिजे होते आनंदवाडी संघाविरुद्ध, एकट्या योगेशने केल्या. मगाशी अर्धशतक झळकावलं सेकंड क्वालिफायर मॅच मध्ये. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळाय, नक्कीच अमोल अल्लाटनं दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. 34 धावा धाव फलकावरती अमोल अल्लाट. काही दिवसांपूर्वी त्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकार झळकवण्याचा पराक्रम त्यानं नावावर गोळा केलाय. फार कमी खेळाडू आहेत नांदूर पठार प्रीमियर लीग मध्ये तो पराक्रम त्यानं केला होता. बांबेरे साहेब आमच्या बरोबर उपस्थित आहेत. बांबेरे साहेब अनेक व्यक्ती एक आणि पैलू अनेक आहे. परत त्याचा चेंडू ऑन साइडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सोहेल आतार फार दूर, चेंडू जातोय सीमारेषेला फाडून तोडून भेदून चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. 38 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी खळबळ, क्षेत्ररक्षण पळापळ झाली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी तर नक्कीच आतमध्ये अमोल अल्लाटला पाठवलंय. आमचे भांबेरे सर पहिल्यांदा मला भेटले कळस मध्ये, त्यावेळेस ते अंपायर होते. ते ज्यावेळेस मला दुसऱ्यांदा भेटले त्यावेळेस ते हॉटेलवरती मॅनेजर होते. तिसऱ्यांदा ज्यावेळेस ते माझ्या शेजारी आले त्यावेळेस ते कुक होते, आचार्य होते. आणि आज सकाळी मला ज्यावेळेस ते भेटले त्यावेळेस ते ऑनलाईन स्कोरर होते. 4 वेळा भेटले, 4 वेगवेगळ्या रूपामध्ये. इथं आले ते 5व्या रूपात मान्यवरांच्या. पुढचा चेंडू अमोल अल्लाट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विक्रम चौधरी चेंडूच्या मागे येत आहेत, चेंडू हातातनं सटकलाय. चेंडू चांगल्या प्रकारे नक्की बॅक केला. अक्षय गुंड एका धावेन धावफलक पुढे जाईल. सुजित मला कळवतात धावफलकावर धावा आहेत त्या 39 धावा. या ठिकाणी दादू चौधरी आणि मित्र परिवार खास मुंबईवरून लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय आणि समालोचनासाठी दीपक मंडले सर, नवनाथ साबळे सर आणि मी स्वतः प्रवीण गायकवाड आमच्यासाठी तब्बल प्रत्येकी 500 रुपयांचा पारितोषिक दादू चौधरी यांच्या माध्यमातून धन्यवाद. धन्यवाद. गारखिंडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं या मंडळींना दुसऱ्यावरती प्रेम कसं करावं हे शिकवणारं गारखिंडी गाव आहे. सर्वांना एकत्र घेऊन पुढे कसं जावं हे शिकवणारं गारखिंडी गाव आहे. गावामध्ये क्रिकेटची परंपरा कशी टिकून ठेवावी, सलोखा कसा टिकून ठेवावा हे सांगणारं गारखिंडी गाव आहे. शॉर्ट पिच चेंडू सोन्या, आकाश बुळेच्या डोक्यावरनं काय झालंय, षटकार. 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. धावफलक आपण पाहतोय 6 धावांनी पुढे. 45 धावा. मला वाटतं सोन्या थांबायला तयार नाही. पाटलांकडनं 1000 रुपये सोन्या गायकवाडनं हाफ सेंचुरी झळकावली तर. पुढचा चेंडू फार नो बॉल, अगदी पिचच्या लाईनच्या बाहेर. कारण पियुषला माहिती आहे सोन्याच्या अंगावर बॉल टाकला ना तो शिंगावर घेतो, त्यामुळे तो चेंडू वारंवार त्या बाहेर टाकू दे. धावफलकावरती आपण पाहतोय 1 धावा आत्ताची येईल वाईडची. 46 धावा धावफलकावरती आहेत. हा नो ऑफ करा, नो बॉल. कारण हालीच्या काळामध्ये नियम बदललेले आहेत. बॅटिंग क्रीजच्या अलीकडे पिचच्या लाईनच्या बाहेर चेंडू पडला तर तो नो बॉल, बॅटिंग क्रीजच्या मागे पडला तर वाईड बॉल. बरंच क्रिकेट बदललेलं आहे. परत एकदा फटका जोरदार.
क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत मळगंगा फायटरच्या. ओ भरकटलाय, दिशा भरकटलाय. नो बॉल तर अगोदरच पंचांनी दिलाय. पळापळ सोहेल अत्तारची सुरू आहे. भाई गेंद लेने आळकुटी जाएगा क्या? चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. सोन्याचा हात, सोन्याची बॅटिंग, सोन्याचा हात, हा हात राहिला तो हातोडा झालाय. 48 धावांवर तो नाबाद खेळतो या मेगा फायनल मध्ये. परत एकदा पियुष, नो बॉल तर आहेच. शॉर्ट पिच चेंडू, अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावांवर पोहोचतोय सोन्या गायकवाड. असा धुआधार हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. महेंद्र भाऊंच्या वतीनं सोन्यासाठी 1000 रुपये, पाटलांच्या वतीने 1000 रुपये. पाटलांचा गाडा जोरात सुटलाय, थांबायला तयार नाही. सुनील भाऊंच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. दो बरसतोय, तू खेळत राहा. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, आमचे रामदास शेठ उजगरे, आमचे भास्कर दादा झिंजाड एवढंच म्हणतील, तू खेळ, तुला सोन्याने मढवून टाकतो, फक्त फायनल जिंकून दे. कारण ह्या गारखिंडी गावामध्ये तो आपण अगोदर पाहिलेला आहे. एका वर्षी अष्टविनायक मित्र परिवारानं मधुर धुळेला सोन्याची अंगठी दिलेली आहे गिफ्ट म्हणून. हे आपण पाहिलेलं आहे. हे गारखिंडी गावात होत आहे, हे झालेलं आहे. हे काय असंच हवेवरती केलेल्या बाता नाही. धावफलक पुढे जातोय. 61 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून 47व्या वर्षी मी अजूनही धडपडतोय गारखिंडी गावात. त्याचं कारण आहे, कारण इथं माणसं फार प्रेम करणार आहेत. 61 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 होता, 55 वरती षटकार मारला. साधं सरळ सोपं गणित आहे. 50 होत्या, 50 वरती नो बॉल प्लस बाउंड्री आली. सोहेल भाई इतना भागा, लगा आळकुटी पोहोच जाता है का गेंद लाने के लिए. 55 तिथे झाले. हा षटकाराला 61 झाल्या. शेवटचे 12 चेंडू पाव्या सोन्या गायकवाड. अजून काय काय धमाके या पिक्चर मध्ये, अजून काय काय तो सीन पुढे घेऊन येतोय. पूर्ण स्पर्धेत खेळला नाही. सगळेजण म्हटले सोन्या आहे की नाही गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये यावर्षी. एकाच मॅच मध्ये असा खेळलाय की म्हटले हा कुठे होता. एवढी जबरदस्त बॅटिंग, फक्त सोन्याचंच नाव आहे. अमोल अल्लाट समोर आहे, जबाबदारी तेवढी आहे. योगेश पाव्या टीमला परत मॅच मध्ये घेऊन येतो का. पहिला चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. ओ जिथे झेल तिथे मात्र चेंडू हाताचा स्पर्श करून जाते सीमा पार. चौक षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. मळगंगा फायटर फायनल काय खेळतोय माहितीये का. बरेच जण म्हणतील अमोलमुळे, बरेच जण म्हणतील सोन्यामुळे, बरेच जण इतर खेळाडूंची नाव घेतील. मी मात्र एकाच माणसाचं नाव घेईल. त्या माणसाचं नाव आहे महेंद्र बाहुबली. या एका माणसामुळे हा संघ आज फायनल खेळतोय. पायाला दुखापत आहे. महेंद्र भाऊंनी सांगितलं नाही, ते कारण सांगणारा तो माणूस नाही. जबरदस्त बॉलिंग केली आणि महत्त्वाच्या क्षणी 2 महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी विजय मिळवत आपल्या टीमला ते फायनल पर्यंत घेऊन आले. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 67 धावा धावफलकावरती आहेत. एप्रिल मध्ये धो पाऊस बरसतोय गारखिंडीमध्ये. त्या ठिकाणी पाण्याचा नाही, त्या ठिकाणी धावांचा पाऊस बरसतोय. अमोल अल्लाट 6 चेंडू 6 षटकार हा पराक्रमच्या नावावर, फार कमी लोकांच्या नावावर तो पराक्रम आहे. येत आई बाहेर. तिला काय माहित, तिला रोज माहिती आहे ग्राउंडवर तिकडे पळायचंय. तिला काय माहित टुर्नामेंट चालू आहे. मळगंगा फायटर्स अर्थात आमचे परम मित्र TN झिंजाड यांची टीम जिंकली तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल असं भरत शेठ झिंजाड, माऊली ट्रान्सपोर्ट यांनी कळवले. आणि मला देखील माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक माऊलींनी पोहोचवले. धन्यवाद. पुढचा चेंडू अमोल साठी. वा भाई वा. अमोल अल्लाट
योगेश लंकेला मात्र दणके देतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. 73 धावा फलकावरती आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 92 धावांचा हायेस्ट स्कोर अष्टविनायकच्या नावावरती आहे. तो मोडला जाणार का? परत एकदा मिस टाइम फटका. अमोल अल्लाडचा चेंज ऑफ पेस टाकला होता योगेश लंकेनं. शिवा चेंडूच्या मागे येतोय. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 74 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 9. पहिल्या इनिंग मधल्या 9 चेंडूंचा खेळ ठिकाणी मागे आहे. रामदास शेठ उजगरे भास्कर दादा झिंजाडेंच्या मालकीचा असताना मळगंगा फायटर्स. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आमच्या गोकुळदादा चौधरींच्या मालकीचा असताना अष्टविनायक मित्र परिवार. अरे भाई इतना सन्नाटा क्यों है? अशी परिस्थिती आहे अष्टविनायकच्या गोटामध्ये. इतना सन्नाटा क्यों है? कारण त्या प्रकारचा सामना चाललाय पण संपलाय असं नाही. नंतर योगेशही बॅटिंग करणार आहे. योगेश काय बॅटिंग करतोय हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गारखिंडी करणं ते नवीन नाही. सचिनला परत मागे पाठवलं गेलो तो सर्कलच्या आतमध्ये यायचा प्रयत्न करत होता. क्षेत्ररक्षण विखुरले गेले. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉईंट आहे. कव्हर आहे. लेग साईडला शॉर्ट फाईन लेग थोडासा वाईड उभा केला गेलाय. सोन्या गायकवाडसाठी हा चेंडू खाली राहिला. फार काही तो वरती आला नाही. सोन्या निराश हताश मानानं विकेटकडे पाहतोय. शेवटचे 8 चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले बाकी असावे. आपल्या बरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाची दखल अनेक वृत्तपत्रांनी यावर्षी घेतली. त्याचबरोबर पार्नर भूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला. सांगितले चेंडू नंतर विषय तुम्हाला सविस्तरपणे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्मान्य माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. 80 धावा धाव फलकावर जमा. सोन्या गायकवाडची बॅट थांबायला तयार नाही. त्याची बॅट कधीच तळपती तलवार झाले. सपासप गोलंदाजीवर ते हल्ले होत आहेत. गोलंदाजी कापून काढली जाते. खेळाडूंची पळापळ सुरू आहे. क्षेत्ररक्षक फक्त बॉल बाहेरच्या आतमध्ये घेऊन येण्याचं काम करतायत. एवढी भयंकर घनघोर फलंदाजी सोन्या. यावेळेस बाप रे बाप पत्रा वाजवणारा षटकार. 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. 86 धावा धाव फलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 92 धावांचा विक्रम जमावर. विक्रम यांच्याकडनं चेंडू सुटलाय. 92 धावांचा विक्रम अष्टविनायकच्या नावावर जमा. या वर्षीचा हायेस्ट स्कोरचा तो विक्रम मोडत पहिल्यांदा 100 पल्ला मळगंगा फायटर्स त्या ठिकाणी गाठणार का हीच उत्सुकता आहे. आणि अमोल आल्हाट आणि सोन्या मैदानावर जर असले ना तर ते 125 पर्यंत सुद्धा ढकलतील. कारण दोघांच्या बॅटिंग मध्ये थोडी धाकता आहे. शेवट षटक घेऊन येतोय दत्ता. पहिले इथे मैदानाच्या आतमध्ये या 2 भयंकर जोडीला थांबवणार का? दोघेही थांबत नाहीयेत. अमोल स्ट्राईकला आला की तोही 2-2 षटकार खेळतोय. त्याच्याकडनं बॉल हुकला चुकला की सोन्याला सोनही 2-2 त्या ठिकाणी तडकवतोय. नक्की आता विचार करायचा कोणाचा? दोन्हीकडनंही पेपर फुटायला तयार नाही. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत. 84 धावा धाव फलकावरती आहेत. मॅरेथॉन इनिंग 2 खेळाडूंची. एका बाजूने अमोल अल्लाड दुसऱ्या बाजूने सोन्या. पव्या दत्ता थांबवणार का? पहिला चेंडू मिस टाइम. बॅटच्या आतल्याकडे घेतोय. योगेश लंके चेंडूच्या मागे येतोय. परंतु मित्रांनो किती त्या ठिकाणी कौतुक करावं योगेश लंकेचं. योगेश लंकेला तुम्ही विचार करा. पळताना तो एक पाय अक्षरशः वर उचलून पळतो. परंतु काय मॅच काढले त्याने आज अष्टविनायकसाठी. क्रिकेट हे बोलून नाही, क्रिकेट हे खेळून दाखवावं लागतं. हे योगेशनं त्या ठिकाणी पूर्णपणे सिद्ध करून दाखवलंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 85 धावांवर धाव माफ करा 87 धावांवर धावफलक पोहोचलाय. सुजितचे आकडेमोड जोरदार आहे. आदनमधनं घरनं फोनही येतोय. आतापर्यंत 4 वेळा कट केलाय. मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर उत्तर काय? हाही प्रश्न त्याच्याकडे नक्कीच असणार आहे. कारण एकदा क्रिकेट बोला सर. काय आकाश तुमचं म्हणणं आहे? बरं ते सांगण्यासाठीच मी इथे आहे. आकाशला गडबड जास्त असते. हा चेंडू खेळलाय तो ऑन साइडला. टप्पा घेत दारे. ओ काय हनुमान उडी घेतली. सचिन गायकवाडनं अक्षरशः 3 धावा वाचवल्या.
वय वर्ष 48. काही काही 20 वर्षाच्या खेळाडूंचे 38 सर्कलवरनं थ्रो हातात येत नाहीत. काय बोलावं आणि काय सोडावं. बडबड तर खूप. दत्ता परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार आहे. मिस टाइम हवेमध्ये. योगेश चेंडूच्या मागे येतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये की अजून काय. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 1D अर्थात एक धाव डिक्लेअर आहे. पार्नेर भूषण हा पुरस्कार यावर्षी जाहीर झाला तो मिळाला. आणि खरं तर प्रवीण गायकवाड सरांनी सीतारामदादांचा वारसा चालवत असताना या गारखिंडी गावाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलं. मी कालच सांगितलं 2025च्या IPL मध्ये प्रवीण सरांच्या ट्रान्स वाजलं तर त्या ठिकाणी फार वेगळं वाटू नये. एवढं त्या ट्रान्सचं नाव झालंय. हा आज मुंबई चेन्नई पण जिंकणार चेन्नईच. मुंबईचे बरेचसे चाहते ते नाराज होतील परंतु माईक हा चेन्नईवाल्याच्या हातामध्ये. परत एकदा हा चेंडू आमोला लाट. सुंदर फटका. सचिन फार दूर राहिला. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. विक्रम मोडला. अष्टविनायक संघाचा विक्रम मोडीत काढलाय. 95 धावा बनणारा पहिला संघ ठरलाय मळगंगा फायटर्स. 92 धावांचा तो विक्रम होता. सोन्या गायकवाड काय खेळलाय. अमोल जबरदस्त खेळी. मंत्रमुग्ध करून टाकले. प्रेक्षक जाग्यावरनं 1 मिलीमीटर सुद्धा हरायला तयार नाहीत. बोला सर. अमोलसाठी 500 रुपयांचं बक्षीस महेंद्र भाऊंकडनं. कदम सर आपण वरती या. व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच आयोजक बोलवत आहेत. उसळी घेणारा चेंडू पंचांना हलक्या हाताने नक्कीच पंचाकडे विनंती केली. फर्स्ट वॉर्निंग बहुतेक येऊ शकते की अजून काय आपल्याला कळेल. फलंदाज अजूनही नाबाद आहे. अजूनही मला वाटतं अमोलनं प्रयत्न तर थोडाफार केला असता. हरकत नाही. इथे रनआउटच्या रूपाने अमोल आल्हाट बाद होतोय. तर पाहूया नवीन फलंदाज जातोय कोण. आकाश बुळे. म्हणजे आमचा जो स्कोरर आहे ना किंवा ऑनलाईन स्कोररच्या सगळ्यात जास्त संपर्कात राहणारा खेळाडू म्हणून आकाश बुळे. आकाशला इथे मान्य असेल. तो हलकासा हसत असेल गालातल्या गालात. दरोडेमध्ये आमच्या पहाटे 5:30 वाजता त्यांनी ऑनलाईन स्कोरिंग करायला लावले आमच्या त्या ठिकाणी लाईव्ह स्कोररला. धावफलकावर धावा आहेत त्या 95 धावा. मिस टाइम आहे. विक्रम चेंडूच्या खाली येत आहे. सुरेख झेल टिपलाय आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा शानदार भेट ही आहे माननीय विलासशेठ रबाजी झिंजाड आयुषी रोड लाईन्स व माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. पुण्यात मी संध्याकाळी जाणार आहे. काळजी करू नका. यायचं असेल तर तुम्ही चला. 95 धावा धावफलकावरती 96 धावांची गरज आहे. ज्यामध्ये 68 एकट्या सोन्या गायकवाडच्या आहेत. आणि आमचे भास्करदास सांगतायत 7 वर्षातला विक्रम मोडलाय पहिल्यांदा धावांचा. सर्वात उच्चांकी धावा. फायनल मध्ये 95 धावा या अगोदर कधी झाल्या नव्हत्या. दत्ताने 12 चेंडू 19 दिल्या. बाकीच्या 3 षटकामध्ये 76 धावा आल्या. हरकत नाही. एक इनिंग संपली. अजून एक इनिंग बाकी आहे. योगेश लंके सारखा धडणीचा फलंदाज तिकडेही बाकी आहे. पार्नेर भूषण प्रवीण गायकवाड सर. खरं तर मी सांगतो विषय तोडत मध्ये षटकार आला. फार मोठं काम त्या ठिकाणी केलं. ट्रान्स संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्या. जगाच्या कानाकोपऱ्यानं प्रवीण सरांच्या कामाचं कौतुक केलं. आणि ते काम करत असताना तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. त्या कामाचं नक्कीच पोचपावती म्हणून अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. आणि मला आजही आठवतं सीतारामदास चौधरी ज्यावेळेस शेवटच्या काळामध्ये कॉमेंट्री करायचे त्यावेळेस त्यांच्या तोंडामध्ये एक वाक्य कायम असायचं. माझं शेवटचं कॅलेंडर म्हणजे प्रवीण गायकवाड. आणि प्रवीण यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत, दादांचा विश्वास सार्थ ठरवत एक समालोचन क्षेत्रामध्ये, ट्रान्स क्षेत्रामध्ये सध्या त्यांना कुठं तुम्ही जा ट्रान्स सम्राट म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि त्यांना खरं तर पार्नेर भूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. हा गारखिंडी गावचा, पार्नेर तालुक्याचा, आपल्या नगर जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा खरं तर सन्मान आहे. आणि यानंतर
मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. या 96 धावा होणार की नाही हे ऐकण्यासाठी गारखिंडी प्रीमियर लीग शिवझुंजार चषकामध्ये आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड मायक्रोफोनवरती यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद आदरणीय दीपक मंडले सर, अतिशय सुंदर समालोचन. 3 भूमिका एकाच वेळेला या क्रिकेटच्या स्पर्धेत सांभाळत आहेत. लाईव्ह प्रेक्षेपण, खेळाडू, त्यानंतर समालोचन, अतिशय सुंदर वातावरण निर्मिती दीपक सरांच्या माध्यमातून. परंतु आता आपण एक सन्मान करतो आहे. व्यासपीठावरती अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आमदार साहेबांचे पिताश्री सन्माननीय ज्ञानदेव आप्पा लंके यांना आपण सन्मानित करतोय. आप्पा गतवर्षी देखील आले होते, यावर्षी देखील आलेले आहेत. त्यांना आम्ही सन्मानित करतोय आणि हा सन्मान व्हाईस चेअरमन सन्माननीय धोंडीभाऊ दादा जिंजाड यांना विनंती करतो की आप्पांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर अण्णासाहेब जिंजाड अण्णा आपल्याला विनंती करतो आपण समोर येऊन हा सन्मान संपन्न करायचा आहे. बरीचशी बंधनं असल्यामुळे अनेक मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित झाले नाही, परंतु अनेक जणांकडून शुभेच्छा देखील या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय आप्पा अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. सन्मान होतोय सन्माननीय ज्ञानदेव आप्पा लंके, व्हाईस चेअरमन धोंडीभाऊ दादा जिंजाड, अण्णासाहेब जिंजाड, सरपंच निवृत्तीनाना चौधरी, बाळासाहेब चौधरी यांच्या शुभ हस्ते. आणि आप्पांना विनंती आहे की अगदी थोडक्यात या ठिकाणी शिवझुंजार मित्रमंडळाला आपण शुभेच्छा द्याव्यात. हंगगावचे सरपंच धोंडीभाऊ नगरे यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. सरपंच निवृत्तीनाना चौधरी विनंती करतो आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. फोटो घ्या ना. ओमकार शिंदे, आणि अगदी थोडक्यात शुभेच्छा या ठिकाणी देखील सन्माननीय ज्ञानदेव आप्पा लंके. जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही खेळाला आतुर झालेला आहात आणि फायनल आहे, त्यामुळं जास्त वेळ नाही घेता हा झुंजार शिवझुंजार चषक हा गेल्या वर्षी पण मी होतो आणि यावर्षी मात्र पाहताना मंत्रमुग्ध केलं. कारण फायनल इतकी की असं मला असं वाटलं का मुंबई चेन्नई चालू झाली का काही इथं, आणि ती सुद्धा कमी पडेल, कारण इतकं यांनी जीव ओतून काम केलेलं आहे. म्हणून मी सर्वांना पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश सिंग यांच्या वतीनं, माझ्याबरोबरवाले सरपंच नगरे आणि इथाबे पाटील यांच्या वतीनं या खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि पुढील वर्षी मात्र आपल्या गारगुंडीमधला महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक तरी गेला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी काही प्रयत्न लागले तर आम्ही नक्कीच करू. काहू चेअरमन जमन ना? हा, कारण तुमचा नंबर नक्की लागणार आहे. कारण अशी झुंजार खेळणारे जर क्रिकेटपटू मिळाले नक्कीपणे त्यांची वर्णी लागत. एवढं बोलून थांबतो. रामकृष्ण हरी. कारण वेळेअभावी जास्त न बोलता थांबतो. धन्यवाद आप्पा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते ज्यांनी की 25,000 रुपयांचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिले, विलास शेठ जिंजाड यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होताना जे पाहायला मिळते. विलास शेठ, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटची 5 षटका असतील बाकी, त्यानंतर कळणार आहे विजेता. योगेश लंके यांनी जर हा सामना जिंकून दिला तर अष्टविनायक मित्र परिवार 5,555 रुपयांचा पारितोषिक योगेश लंकेसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक जणांचं योगदान, त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय.
षटक क्रमांक अगदी पहिलं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. मान्यवर व्यासपीठावरून मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज, तयार. हो, हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय. दत्ता कोरडे, विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुष्य ट्रान्सपोर्ट व सन्माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांना सर्वप्रथम मात्र संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं, गत वर्षीच या ठिकाणाहून डिक्लेअर केलं होतं मी की पुढच्या वर्षाचं नक्कीच पारितोषिक विलास शेठ यांनी सांगितलं गत वर्षी की या वर्षी मी देणार आहे आणि जो शब्द दिला होता तो शब्द पाळला आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुष्य रोड लाईन्स व सन्माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांच्या माध्यमातून 25,000 रुपयांचं देण्यात आलं. विलास शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, हार्दिक स्वागत. सन्माननीय राजेंद्र कदम सर यांचं देखील फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. कदम सर, आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनास्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी, आयकॉन साठी एक स्पोर्ट सायकल ज्यांच्या माध्यमातून आहे, श्री भैरवनाथ सायकल मार्ट्स, सन्माननीय किसनराव यशवंत भंडारी यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी शिवाशेठ भंडारी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील असेल हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच होतील ऍड. धावपलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 3 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू आहे. गारकेंडी प्रीमियर लीग 2024 चा थरार या ठिकाणी रंगताना जो पाहायला मिळतोय. सर्व समालोचकांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय सचिन शेठ झिंजाड यांच्या वतीनं पारितोषिक आले. सर्व समालोचकांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक. आता सर्व म्हणजे 3च समालोचक या ठिकाणी मात्र नक्कीच आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय आदरणीय दीपक मंडले सर, नवनाथ साबळे सर आणि मी स्वतः प्रवीण गायकवाड 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी आले. धन्यवाद. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 4 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सायंकाळचं सत्र काही वेळात चालू होतंय आणि सायंकाळचं सत्र चालू झाल्यानंतर स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या तोंडात काही वाक्य असायची. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सीताराम के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल लेकिन उसके पहले एक शाम होगी, देखना है आज की शाम किसके नाम. 4 वर्षाचा विजेता आहे अष्टविनायक मित्र परिवार. दुसऱ्या बाजूला मळगंगा फायटर्स टीम न देखील एक बलाढ्य विशाल स्कोर उभा केलाय. दत्तासाठी टाकलेला एक अप्रतिम चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. सचिन झिंजाड यांच्या वतीनं दत्ता यानं जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 4 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. सगळीकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत, आमचे मान्यवर, आमचे सगळे बक्षीसदाते, आमचे सगळे संघ मालक. कारण की प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा पार पडत असताना संघ मालक हा महत्वाचा नक्कीच दुवा असतो आणि आपण या ठिकाणी पाहतोय अनेक संघ मालकांनी संघ मालकत्व घेतलं. त्या सर्व संघ मालकांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. प्रत्येक जण या ठिकाणी येऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करतोय. अप्रतिम आयोजन प्रत्येक जण मात्र या ठिकाणी सांगतोय आणि आपण या ठिकाणी पाहतोय फायनलची लढत रंगताना पाहायला मिळते. कोण मारणार बाजी, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण महत्वाचा. योगेश लंकेचा जलवा आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या लगत परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो. त्या ठिकाणी आपण पाहतोय दत्ता सुरक्षित पोहोचलाय. रामनाथांना भाडळे यांच्या वतीनं मळगंगा फायटर्स टीम जिंकली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही टीम जर पाहिल्या, मळगंगा फायटर्स रामदास शेठ उजगरे, भास्कर शेठ झिंजाड यांच्या मालकीची टीम आहे. अष्टविनायक मित्र परिवार गोकुळ शेठ चौधरी यांच्या मालकीची टीम आहे. काय अप्रतिम गोलंदाजी केली जाते राजू झिंजाड द्वारे. आपण पाहतोय योगेश लंके दिवसभर त्याची बॅट अक्षरशः बहरली. चौफेर फटकेबाजी याच योगेश लंकेनं संपूर्ण मैदानावरती दिवसभर केली आहे.
फायनलच्या लढतीमध्ये त्याला रोखून ठेवलं जाणार का? राजूनं पहिला चेंडू टाकलाय डॉट. राजू झिंजाड गावचा गोलंदाज आहे. आता मात्र थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. कोण बाजी मारणार? येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाबद्दल मी बोललो. विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुष्य रोड लाईन्स बाळासाहेब म्हातारबा चौधरी. द्वितीय क्रमांक पप्पू शेठ गडगे, शिवतेज ट्रेडिंग कंपनी आळेफाटा. संतोष शेठ चाटेक, बळीराजा कृषी सेवा केंद्र आळकोटी शिरापूर. तृतीय क्रमांक संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन. आणि चतुर्थ क्रमांक सन्माननीय धोंडीभाऊ शेठ झिंजाड, व्हाईस चेअरमन गारखिंडी. सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. अगदी प्रत्येकाला कॉल केल्यानंतर त्या ठिकाणी मात्र त्यांनी या बक्षीस देण्याचं मान्य केलं आणि सगळीच्या सगळी पारितोषिकं जमा देखील या सगळ्यांनी मात्र केली. त्या सगळ्या बक्षीसदात्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय राजू झिंजाड. ओ हा फटका आपण पाहतोय, शतरक्षक येईल चेंडूच्या खाली, जेल टिपला जातोय. बडी मछली जाल में योगेश लंके बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळते. विकेट, जल्लोष, आनंद. माननीय विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुषी रोड लाईन्स व माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांची दमदार विकेट. थँक्यू. विलास शेठ ओके ना? स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राजू झिंजाड काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गावातील गोलंदाज आहे. आयकॉन योगेश लंकेला बाद करण्यात यश आले. 40+ आहे. राजू झिंजाड जबरदस्त गोलंदाजी करतोय. क्रिकेट रसिकांची मनं राजू जिंकताना पाहायला मिळतोय. याच बरोबर आता मात्र ताकद पाहायला मिळते या फटक्यामध्ये. शिवाच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. 11 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 11 रन, 11 रन, 11 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शांत वातावरण. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये? 2 बलाढ्य संघ आमने सामने, त्यांच्यातील झुंज आहे. पुन्हा एकदा झेल. शिवा बॅक टू द पॅव्हेलियन. राजू झिंजाड काय गोलंदाजी करतोय. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुष्य रोड लाईन्स यांच्या वतीनं राजू झिंजाड यांच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सचिन झिंजाड यांच्या वतीनं देखील 200 रुपयांचं पारितोषिक राजू झिंजाड यांच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी. 18 चेंडू 85 धावा, 85 धावा 18 चेंडू. अष्टविनायक मित्र परिवार विरुद्ध मळगंगा फायटर्स या 2 टीमच्या दरम्यान फायनलची लढत या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी क्रीडांगण गारखिंडी या ठिकाणी आपण पाहतोय. हा फायनलचा थरार सगळेजण पाहत आहेत. 4 ते 5 महिने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नक्कीच दिवस रात्र चर्चा रंगायची. पप्पू शेठ, प्रत्येकाला आता थोडंसं सुनं सुनं वाटेल. या ठिकाणी आपण पाहतोय सुनील पाटील यांच्या वतीने देखील राजूसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दत्ता स्ट्राईकच्या दिशेला. दत्ता चौधरी
हो, हा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूचा करेल पाठलाग, चेंडू सुसाट, सीमा पार, खणखणीत चौकार. धावा जर पाहिल्या 15 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय निगोजवरून खास उपस्थित झालेले सुनील नाना पवार. या ना नाना व्यासपीठावरती या. आमचे मार्गदर्शक आहेत संदीप पाटील वरा, जनसेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक सुनील नाना पवार खास निगोजवरून उपस्थित झालेले आहेत. या अगोदर सचिन भाऊ देखील येऊन गेलेले आहेत. सुनील नाना आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावांसाठीची फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्ष झाला पाहिजे, मॅच रोमांचक झाली पाहिजे, प्रत्येक प्रेक्षकांमध्ये नक्कीच आता कुजबूज चालू असेल. ही फायनल आहे आणि फायनल मात्र फायनल सारखी व्हावी ही इच्छा असेल, कारण की प्रत्येक मॅच या ठिकाणी आतापर्यंत रंगलेली आहे. भास्करांना जिंजाड टीमच्या कामगिरीवरती नक्कीच खुश असतील. चांगला परफॉर्मन्स संपूर्ण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी मात्र जो दिलेला आहे. धावा स्कोर कार्ड वरती 17 आहे. व्यासपीठावरती जर पाहिलं तर मात्र अनेक मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा शेठ मोरे, त्यांच्या शेजारी जर पाहिलं तर गेनभाऊ दादा चौधरी रणझुंजार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते सन्माननीय विलास शेठ राबाजी जिंजाड आयुष्य रोड लाईन्स सामन्याचा आनंद घेत आहेत. अण्णासाहेब जिंजाड आहेत, त्यांच्या शेजारीच आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं. धोंडीभाऊ शेठ जिंजाड व्हाईस चेअरमन या ठिकाणी फायनलचा आनंद व्यासपीठावरून घेत आहेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले खास निगोजवरून या ठिकाणी स्वर्गीय संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक सुनील दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. देवादादा बांबेरे आहेत. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आमचे सरपंच साहेब, आमच्या मंडळाचे मार्गदर्शक. ओ यष्ट्यांचा वेद त्रिफळा उद्ध्वस्त आपण पाहतोय. सचिन गायकवाड बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय विलास शेठ रबाजी झिंजाड आयुषी रोड लाईन्स व माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांची दमदार विकेट. थँक्यू थँक्यू. सरपंच साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. निवृत्तीनाना चौधरी यांच्या वतीनं चांदीचं ब्रेसलेट देण्यात आलेलं आहे. बाळासाहेब चौधरी आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण शेठ झिंजाड आहेत. सीताराम दादांचे चिरंजीव तुषार चौधरी आहेत. त्यानंतर रोनक शिंदे यांचे पिताश्री आमचे दाजी शिंदे दाजी आपलंही स्वागत असेल. सतीश अण्णा झिंजाड मंडळाचे मार्गदर्शक सामन्याचा आनंद घेत आहेत. नवनाथ निमसाखरे आहेत. किशोर शेठ झिंजाड यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. या ठिकाणी देखील आमच्या मंडळाचे अनेक संयोजक अजय चौधरी असतील, त्यानंतर मात्र पप्पू चौधरी, माणिक शेठ झिंजाड ज्यांनी फार मोठे कष्ट ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यामध्ये घेतले. असे असणारे प्रतीक शेठ चौधरी नुकतंच टीम लीडर पदावरून मॅनेजर पदावरती त्यांची नियुक्ती झाली. अशा असणारे प्रतीक शेठ चौधरी आपण या ठिकाणी पाहतोय. सगळ्यांचे कष्ट आहेत. अध्यक्ष सुशांत शिंदे आणि संपूर्ण मंडळ, सुजित पोखरकर आहेत. त्यानंतर अनिल जिंजाड आपण पाहतोय या ठिकाणी आहेत. पलीकडच्या बाजूला अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह सामन्याचा आनंद घेत आहे. समोर जर पाहिलं तर मात्र संघमालक रामदास शेठ उजगरे. प्रत्येक वर्षी शिवझुंजार मित्रमंडळाला फार मोठं योगदान रामदास शेठ उजगरे यांचं असतं. माझ्या डाव्या बाजूला भास्करांना जिंजाड सामन्याचा आनंद घेत आहेत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सोहेलचा हा फटका दत्ता कोरडे चेंडूच्या खाली झेल टिपलाय. दत्ता कोरडे यांनी पाहायला मिळते विकेट. थँक्यू थँक्यू. शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षी जे अन्नदान करणार आहे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी बाबाजी शेठ खामकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत असेल. दत्ता कोरडे यांनी जो झेल टिपला, दीपक मंडले सर यांच्या वतीनं त्या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अप्रतिम झेल टिपलाय. एकाच संघात कित्येक काळ खेळलेले आहे केदारेश्वर बाबळवाडा दीपक मंडले सर आणि दत्ता कोरडे. अजूनही नक्कीच दत्ता चांगलं क्रिकेट मात्र जो खेळतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय
दत्ताच्या ठिकाणी चेंडूवरती पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आमचे शिवाजी शेठ भंडारी या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून एक सायकल देण्यात आलेली आहे. लालबागचा राजा, चिंचबनचा राजा राजेंद्र कदम सर पंच सौजन्य लाभलेला आहे. त्याचबरोबर अतुल शेठ आवटी एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावा आहे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहेत. गोपाळदादा जिंजाड समोरून मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर लक्ष्मण दादा उजगरे, त्यानंतर आपण पाहतोय कैलास भाडळे. सन्माननीय बाबाजी चौधरी सामन्याचा आनंद घेत आहेत. बैलगाड्याचे प्रसिद्ध अलाउन्सर राहुल भाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. राहुल भाईक, आपल्याला विनंती असेल आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. पिनू शेठ देखील उपस्थित झालेत. त्यावर्षी अतिशय दर्जेदार नेट त्यांनी मात्र दिलं आणि म्हणून अगदी मुंबईमध्ये पुण्यामध्ये बसून प्रेक्षक लाईव्ह या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी, स्वर्गीय दिलीपराव म्हस्के, स्वर्गीय संदीप पाटील भराळ यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर सन्माननीय पंढरीनाथ शेठ भोसले साहेब ज्यांनी मंडप सौजन्य दिला ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही असेल हार्दिक हार्दिक स्वागत. अनंता शेठ जिंजाड हे देखील मात्र उपस्थित झालेत. त्यांचं देखील फार मोठं योगदान प्रत्येक वर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतं. सन्माननीय सुधाकर जिंजाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आता जेवढं शक्य आहे प्रत्येकाचा उल्लेख करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केलाय. नजर चुकीनं आमच्या महिला भगिनी देखील मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती संघ मालक अशोक शेठ पुंडे यांच्या वतीनं पारितोषिक मळगंगा फायटर्स टीम साठी. टीम जर जिंकली तर 1000 रुपयांचं पारितोषिक टीम साठी असेल. ₹1000 पारितोषिक असेल. राहुल शेठ भाईक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बैलगाड्याचे प्रसिद्ध अलाउन्सर आहेत. आपलं देखील स्वागत. आणि गारखिंडीकर जेवढं क्रिकेटवरती प्रेम करतात तेवढंच बैलगाड्यावरती प्रेम करतात. मैदानावरती तुम्ही पाहू शकता मन्या बैलाला श्रद्धांजली वाहिलेला एक फलक या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळेल. सप्त हिंद केसरी मन्याबाई यांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली. त्यांच्या समवेत ऋषिकेश मेजर हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शिवाजी शेठ भंडारी पुढच्या वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल असणार आहे, एकदा जोरदार टाळ्या शिवा भंडारी यांच्यासाठी त्यांच्या वतीनं मात्र देण्यात येणार आहे. अष्टविनायक मित्र परिवार टीम जर जिंकली तर आकाश गौतम गायकवाड यांच्या वतीनं 5000 रुपयांचं पारितोषिक. आणि या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज झालाय सज्ज. दरम्यान मात्र आपण पाहतोय धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. फायनल मॅच, अंतिम सामना मळगंगा फायटर्स विरुद्ध अष्टविनायक मित्र परिवार या दोन टीम मधली झुंज या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय, पाहायला मिळेल विकेट. थँक्यू थँक्यू थँक्यू. संदीप शेठ जिंजाड मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय शेठ चौधरी प्रत्येक षटकारासाठी 500, विकास शिंदे सोन्या प्रत्येक षटकारा 500, सचिन जिंजाड प्रत्येक षटकाराला 1000. हॅट्रिक जर घेतली गोलंदाज संदीपच्या षटकार हॅट्रिक साठी 5000. 5 रन काढले तर दीपक म्हणले सर 500. या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक षटकार जर खेळला तर अनिल गीताभाऊ जिंजाड यांच्या वतीनं. लालू बोरुडे
षटकारासाठी 1000 रुपये संदीप जिंजाड यांच्यासाठी लालू बोरुडे यांच्या वतीनं. वर्गवाडी 11 टीम कडून षटकार जर खेळला तर 2000 रुपये संदीप जिंजाड यांच्यासाठी. वायरमन प्रकाश शेठ शिंदे देखील उपस्थित. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र अशोक पोपळ गट देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. 2 दिवस खऱ्या अर्थानं वडापावची सेवा देणारे शरद पोपळ गट आणि शरद दादा चौधरी यांचं देखील आम्ही नक्की स्वागत करू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतोय एक आकर्षक ट्रॉफी प्रकाश शेठ शिंदे वायरमन यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. शिवाशेठ भंडारी आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती असणं व्हायचंय. स्वप्नील उजगरे आपण उपस्थित आहात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बाळूदादा चौधरी आणि वंशीदादा चौधरी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, हार्दिक स्वागत. या दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, चेंडू फेड केलाय, सिंगल घेतली आहे. मॅच मधले रंग हळूहळू निघून चाललेत. गरज आहे शॉट अगदी या बिग हिटची, परंतु मोठाले फटके जरी खेळले तर आता मात्र सामना खूप दूर राहिलाय. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. षटकार चौकारासाठी पारितोषिक आहे संदीप शेठ. थांबा थांबा डीजे थांबा जरा, बेलोटे सर नाही येत आता डॉनचं गाणं लावायला. स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिलं तर मात्र 23 धाबा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. महेंद्र चौधरी जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेत महेंद्र चौधरी यांची राहिलेली आहे. मारा करण्यासाठी महेंद्र पुन्हा एकदा सज्ज आहे. सुनील येवले षटकार हॅट्रिक संदीप जिंजाड यांनी पूर्ण केली. षटकार हॅट्रिक तर 21,121 रुपयांचं पारितोषिक. पुढच्या वर्षी ओपनिंग फलंदाजी करा. दरम्यान मात्र आपण पाहतोय दत्ता त्या ठिकाणी चेंडूवरती या अगदी आपण पाहतोय सुशांत. बक्षीस वितरण समारंभ लगेच आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत, त्यामुळे सगळे खेळाडू क्रिकेट रसिक समोर यायचे. फायनल झाल्याबरोबर या ठिकाणी आपण बक्षीस वितरण संपन्न करणार आहोत. डीजे आपण रेडी राहायचे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 25 धावा स्कोर कार्ड वरती आहे. केवळ औपचारिकता या फायनल मध्ये बाकी आहे. मजबूत पकड बळगंगा फायटर्स टीमनं या मॅच मध्ये मात्र जी तयार केली आहे. कोण जिंकणार हा सामना, आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिवसुंदर चषकाचा मानकरी बळगंगा फायटर्स. जबरदस्त खेळ केलाय आणि शिवसुंदर चषक आपल्या नावावरती केलंय. रामदास शेठ उजगरे व भास्कर शेठ जिंजाड यांच्या मालकीची टीम.